तर अहिल्यानगरामध्ये तापमानाचा पारा हा वाढलेला आहे आणि त्यामुळे अहिल्यानगरातील धरणातील पाणीसाठा हा कमी झालेला आहे। याचा फटका इथल्या नागरिकांना बसतोय। एकीकडे पाणी टंचाईची शक्यता आहे तर दुसरीकडे शेतीसाठीही पाणी मिळत नाहीये, त्यामुळे शेतकऱ्यांनी ही चिंता व्यक्त केली आहे। इथला आढावा घेतला आमचे प्रतिनिधी जयेश सावंत यांनी। पाहूया। संपूर्ण राज्यामध्ये या ठिकाणी जे आहे वाढत्या तापमानाच्या पाऱ्यामुळे जनजीवन विस्कळीत झालं आहे। अहिल्यानगर जिल्ह्यात देखील तापमानाचा पार हा 43 डिग्री पार केल्यामुळे त्याचे परिणाम जनजीवनासह या जिल्ह्यातील वरदान ठरलेल्या तिन्ही धरण आहेत, ज्यामध्ये भंडारदरा असेल, निळवंडे असेल आणि त्याचबरोबर मुळा धरणाच्या पाणलोट क्षेत्रावर देखील व्हायला सुरुवात झालेली आहे। या ठिकाणी आता आपण आहोत मुळा धरण या ठिकाणी। मुळा धरणातील या जी पाणी पातळी जी आहे या वाढत्या तापमानामुळे कमी झालेली आहे। 26 TMC क्षमतेचं असलेले हे धरण सध्या या वाढत्या बाष्पीभवनामुळे या ठिकाणी या धरणामुळे पाणी पातळी झपाट्याने खालवती आहे। सध्याला या धरणामध्ये 7 TMC पाणी हा साठा जो आहे तो शिल्लक असून या ठिकाणी भंडारदरा धरण जर बघितलं गेलं तर भंडारदरा धरण हे जे आहेत 11.3 TMCचं क्षमतेचं असलेल्या धरणामध्ये सध्याला या तापमानामुळे आता 9 TMC पाणी आहे शिल्लक आहे। ज्या निळवंडे धरणाची क्षमता आहे 8.32 TMC, तिथे देखील आता संपूर्ण आता परिस्थिती बदलली तर या ठिकाणी जो पाणी साठा जो आहे तो 3 TMC शिल्लक आहे। या वाढत्या तापमानाच्या पाऱ्यामुळे या ठिकाणी जर आपण विचार केला गेला तर जोपर्यंत पाऊस हा होत नाही तोपर्यंत जलसंपदा विभागावरती पिण्याच्या पाण्याचं आवर्तन असेल, शेतीचं पाण्याचं आवर्तन असेल, याचं मोठं नियोजन येऊन ठेपणार आहे। त्यामुळे आता हे नियोजन शासनाकडून कशा पद्धतीने केलं जातं हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। जय सावंत, जय महाराष्ट्र न्यूज करता राहुरी, अहिल्यानगर।